हा जो हायड्रोपोनिकचा सेटअप आपण लावलेला आहे तो आपल्याला ज्या दिवशी आपण आज समजा टाकली ह्या ट्रे मध्ये तर तो आपल्याला 7व्या दिवशी मिळतो. तर दररोज आपले ट्रे वाईज आहेत. आता दररोज आपल्याला 3-4 ट्रे भेटून जातात. तर ते प्रत्येक दिवशी आपल्याला 3 ट्रे समजा 2 ताला मिळतो. तर हा 1 किलो मक्के कोणची वेगळी मका असते, थोडी क्वालिटी चांगली असते. तर ते 1 किलो मक्केत आपल्याला एक 7 ते 8 किलो आपल्याला खाद्य मिळतं. तर धरून चालायचं आपलं 3 किलो मका जर असेल तर एक 22-23 किलो खाद्य आपल्याला मिळून जातं याच्यातून. आणि त्यांच्या कोंबड्यांसाठी हे खाद्य खूप चांगले ट्रेची प्रोसेस मी दाखवतो. आता हे आहे ना आपल्याला मोड आलेली मका आहे, असे मोड आले पाहिजेत त्याला. तुम्ही बघू शकता थोडे थोडे कोंब आलेले आहेत. त्या ती मका आपल्याला ह्या ट्रे मध्ये टाकून द्यायची, अशी एकदा धुवून घ्यायची एकदा आणि मग त्याच्यात ठेवून द्यायची. मग तो आपोआप आता ह्याला तुम्ही बघू शकता इथं वगैरे सिस्टीम आहे ती. आत आपल्याला टायमर आहे, तो टायमिंग ह्याचा टायमिंग सेट करून ठेवलाय. ह्या ठराविक टायमिंग नंतर ते 30 सेकंद स्प्रे होतं, म्हणजे ह्या सगळ्यांवरती पाणी आपोआप मिळतं. ह्याला तुम्हाला दुसरं काही दर टाइमला येऊन तुम्हाला पाणी द्यायची काही गरज नाहीये. हे सगळं ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. फक्त इकडे माग टाकी आहे, ती टाकी तुम्ही भरून ठेवायचं काम करायचं. तिथं टाकी आणि एक मोटर आहे, त्याला ते जोडून सगळं असतं. तिथून आपल्याला डायरेक्ट ते ऑटोमॅटिक पाणी त्याला स्प्रे होतं. तुम्ही बघू शकता इथं पाणी चालू झालंय, टायमिंग झाला असेल.